नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी के आन्सरिंग क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 11 मे 2025च्या चालू घडामोडी। मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। प्रश्न पहिला आहे, 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खोमध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुवर्ण पदक हे जिंकलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खोमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रौप्य पदक जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खोमध्ये महाराष्ट्राने मुलांच्या गटात अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओडिशा या राज्याचा पराभव महाराष्ट्राच्या राज्यातील मुलांनी केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत खो खोमध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी सलग कितव्यांदा सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 7व्यांदा जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, खो खो या खेळामध्ये। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, कोणत्या देशाने जगातील पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जपान या देशाने। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, 9 मे हा कोणत्या देशात विजयी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रशिया या देशातील। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, सारंगी शेंगाला GI टॅग प्राप्त झाला आहे, ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजस्थान या राज्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, जगातील सर्वात महागडा आंबा मियाझाकी कोणत्या देशात पिकवला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जपान या देशात पिकवला जातो। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, वर्ष 2025मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिन कधी साजरी करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 10 मे रोजी साजरी करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनद्वारा मेडल ऑफ होनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण ठरले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भुवन रिभू ठरले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनद्वारा मेडल ऑफ होनरने सन्मानित होणारे भुवन रिभू कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली या राज्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हरियाणा या राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कृषी या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, साफ U19 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2025चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश या राज्यात आयोजन करण्यात येत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, साफ U19 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2025 कोणत्या कालावधीत अरुणाचल प्रदेश येथे होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 9 मे ते 18 मे दरम्यान होत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, साफ U19 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2 वर्षांनी आयोजित केली जाते। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, विकसित कृषी संकल्प अभियानाची घोषणा कोणी केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, खालीलपैकी कोणते CBI संचालक यांचा कार्यकाळ 1 वर्षांनी वाढवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रवीण सूद यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, विकसित कृषी संकल्प अभियान देशात कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 29 मे ते 12 जून या दरम्यान राबविण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, प्रवीण सूद हे CBIचे कितवे संचालक आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए,
34वे संचालक आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. भारत आणि कोणत्या देशाची चंद्रयान 5 लुपिक सी संयुक्त मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जपान. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. भारत जागतिक कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बी, 3 नंबरचा देश बनला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. भारत आणि जपान देशाची चंद्रयान 5 लुपिकची संयुक्त मोहीम कधी प्रक्षेपित करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2028 ते 29 सालामध्ये. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. भारत आणि कोणत्या देशाने CEPA करारावर स्वाक्षरी केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चिली या देशाने. मित्रांनो, हे होते 11 मे 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन GKचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.